इंडिया आजकल, सच खबर हर पल। आमच्या मुंबईमध्ये बिहार भवन बांधायचे म्हणजे स्वतःच्या राज्यामध्ये तुम्हाला एक मोठं रुग्णालय बांधायची इच्छा होत नाहीये, परंतु मुद्दामून मराठी माणसाला डिवचायचं, हे वातावरण गढूळ करायचं, कुठेतरी आमचे 107 हुतात्मे झाले त्यांना त्यांचा अपमान करायचा आणि मराठी माणसाला सतत या विषयावरती चेतवत ठेवायचं आणि पुन्हा एकदा असं सांगायचं की हा महाराष्ट्र मुळात हे मराठी भूमी आहे ना। हे जे अधिकार, हे नगरसेवक, ही जे नगरसेवक तुम्ही आता जे गप्पा करतायत ना, ही आमची समाजाची चूक आहे की असे परप्रांतीय नगरसेवक या सभागृहात बसवले। आज बहुसंख्येने मराठी माणूस जागरूक झालेला आहे, परंतु अधिकाराची जर गोष्टी करायची असेल तर अनेक अधिकार या ठिकाणी आहेत, त्या अधिकाराचं तुम्ही उल्लंघन करताय। मग आमची एकच मागणी आहे, प्रथम नागरिक, या महाराष्ट्राचा प्रथम नागरिक जो असतो तो मराठी बोलणारा असला पाहिजे, मराठी भाषा संस्कृती असली पाहिजे। आज 107 हुतात्म्यांचं बलिदान या राज्यामध्ये गेलंय। एक कृपाशंकर सिंग सारखा माणूस बोलून जातो की उत्तर भारतीय महापौर होईल, तुम्ही तेच करायला निघणार आहात का? हे थांबवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आता आमचे जीव गेले तरी आम्हाला हरकत नाही, एवढं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो। नियम वगैरे हे सगळ्यांना सगळे माहिती आहेत, परंतु महापौर हा मराठीच बसला पाहिजे। आमच्याकडे स्थानिक भूमिपुत्र असंख्य महिला उमेदवार या शहरामध्ये आहेत, त्यांच्या हक्कावरती गदा येता कामा नाही। करायचं असेल त्या ठिकाणी आम्ही उग्र आंदोलन छेडू या ठिकाणी, आणि मराठी माणसांना त्यांनी जर त्या ठिकाणी विराजमान केलं तर त्यांचं स्वागत पण त्यांनी जोरात आम्ही करू, हे पण तुमच्या माध्यमातून। ठीक आहे सिद्धेश, लक्षात घ्या, महापौर म्हणजे या शहराचा प्रथम नागरिक। त्या शहराचा प्रथम नागरिक जर स्थानिक नसेल तर कसं चालेल? जर आम्ही उद्या लखनौला जाऊन बोलणार असू तिकडचं प्रथम नागरिक राणे व्हावा, गोवर्धन देशमुख व्हावा, तर तिकडच्या लोकांना चालणार आहे का? आमचे जे पोलीस, दबंग पोलीस अधिकारी लांडे तिथे गेले, निवडणूक लढले, कोणीच त्यांना निवडून दिलं नाही। मग अशा वेळेला महाराष्ट्राचं मन मोठं आहे, महाराष्ट्राच्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं, सत्तेच्या चाव्याही कुठे ना कुठे तुमच्याकडे दिल्या, मग अशामध्ये आमचा हा जो लढा आहे तो एवढा तीव्र काय ते समजून घेण्याची त्यांची भूमिका पाहिजे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे। सगळ्या राज्यांचा आम्ही आदर करतो, मात्र लक्षात घ्या, महाराष्ट्रातला फक्त कागदावरती रेगोट्या मारला आणि महाराष्ट्र तयार झालेला नाहीये। 107 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताची, प्राणाची आहुती दिली, त्याच्यानंतर हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाय। आणि मग या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला जर प्रथम नागरिक होता येत नसेल तर कसं चालणार आहे? तेच आम्ही खपून घेणार नाहीये। आणि त्याच्याहून पलीकडे जाऊन सांगतो की इकडचे ते स्थानिक आमदार आहेत, ते खुली विधानसभेच्या बाहेर जाऊन त्यांनी भूमिका घेतलेली की ते त्यांच्या समाजाच्या सोबत असणार आहे, मराठी माणसाच्या सोबत असणार नाहीये। मग इकडे असलेला प्रत्येक मराठी माणूस जर बोलतोय की इकडे मी मराठी माणसाच्या सोबत आहे, मराठी महापौर मीरा भाईंदरचा व्हावा, त्याच्यात काय वाव आहे? तर त्यांना तिकडच्या त्यांच्या राज्यात सोडून देऊन महाराष्ट्रात येऊन वाटतं की त्यांच्या माणसासोबत राहावं, तर आम्ही तर स्थानिक आहोत ना, आम्ही इकडचेच आहोत, आम्ही आमच्या माणसासोबत उभे राहणार। तर मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होणार। एक मिनिट। इंडिया आजकल, सच खबर हर पल।